झालं आणि मग इतिहास विभागाच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही ठरवलं. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे नव्हे तर संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत आणि शिवचरित्र हे घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि प्रत्येक जण, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक नागरिक हा शिवरायांच्या प्रमाणे घडला पाहिजे. केवळ शिवाजी महाराजांची जयंती याच्यावर आपण जास्त भर न देता शिवाजी महाराजांचे विचार आहेत, त्यांचं जे तत्वज्ञान आहे, त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी केलेलं जे कार्य आहे ते आपण तळागाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्या उद्देशानं ही शिवयोद्धा प्रतिष्ठान या ठिकाणी कार्यरत आहे. मी या ठिकाणी त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो, त्यांचे आभारी मानतो, कारण त्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजण इतिहासाचे अभ्यासक आहोत. FY आपल्याला इतिहास हा विषय आहे. आपण माणसाची ती बाजारपेठ होती असा ऐतिहासिक दृष्टिकोन आणि समज आहे. त्याचा संदर्भावर अजून विविध चर्चा चालू आहे, त्यामुळे तेच होतं असं मी म्हणणार नाही. होती अशी चर्चा चालली, त्याच्यामुळे ते त्यांची बाजारपेठ म्हणून तो नागाचा, ते नागवंशी होते. नागवंशी इतिहासाची खून म्हणून तो नागाचा पणा अशी एक तिथं उकल केली जाते. जसं जसं तुम्ही पुढे जाता त्या बाजारपेठेतून तसा डावीकडे तुम्हाला एक सुळका दिसतो जो प्रचंड मोठा आहे, ज्याची जमिनीपासून वरती उंची 2200 फूट आणि त्या गोष्टीचं नाव आहे टकमक टोक. टकमक टोक म्हणजे शिवाजी महाराजांनी आयुष्यात एकदाही टकमक टोकावरनं कडेलोट केलेला नाही. पहिली गोष्ट इतिहासात. संभाजी महाराजांनी एकदा टकमक टोकावरनं कडेलोट केलेला आहे. टकमक टोकावरनं कडेलोट म्हणजे माणसाला खाली जाईपर्यंत बुडवते अशी परिस्थिती. मी कधी जातोय आणि पडतोय असा प्रश्न मनात निर्माण व्हावा म्हणजे टकमक टोक. ज्या टकमक टोकावरून खाली टाकलं की माणसाचा एक सुद्धा अवशेष शिल्लक राहू शकत नाही अशी निर्गड दरेखोरी म्हणजे टकमक. अशा त्या टकमक टोकावरून त्यावेळेला कडेलोट केले जाते. आता तिथे बॅरिकेड्स बसवलेले, अजून सुद्धा काही शहाणे त्याच्या खाली दगडावर जाण्याचा प्रयत्न करतात. पाय चुकून तोल गेला तर त्याचा अवशेष पोस्टमॉर्टमला सुद्धा सापडणार नाही असं आहे टकमक. त्याच्या आपण जसं जसं पुढे जातो तसं तुम्हाला उजव्या बाजूला एक टोक लागतं, भवानी टोक, आणि त्याच्याच खाली तुम्हाला लागतो काळा हाऊस. काळा हाऊस म्हणजे काळा पाणी नाही. पहिली गोष्ट, काळ्या दगडामध्ये बांधलं गेलेलं ते काळा काळं पाणी तिथं नाही. दुसरा एक, तुम्ही तिथून जसे जसे पुढे जाल तसे तुम्हाला दोन गोष्टी दिसतात. समोर जगदीश्वराचं मंदिर आणि त्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, जी समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढली आणि प्रकाश जोरात आणली. छत्रपती शिवाजी महाराजांवरचं जगातलं पहिलं पुस्तक सुद्धा त्यांनीच लिहिलं आणि अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला कोडा जगातील रशियामध्ये जाऊन सादर केला. असा एक इतिहासाचा संदर्भ. त्यानंतर जसे आपण पुढे जातो तसं आपल्याला जगदीश्वराचं मंदिर दिसतं. आता जगदीश्वराच्या मंदिराची जर रचना बघितलं तर ते मंदिर कमी आणि मस्जिद जास्त वाटतं. त्याच्या मागे कारणीभूत आहे तिथलं आर्किटेक्चर आणि आर्किओलॉजी. तुम्ही जर ते वरून बघितलात तर मंदिर दिसतं आणि आतून गेलात, वरून बघितलात तर मस्जिद दिसते, आतून गेलात तर मंदिर दिसतं. त्याच्या पुढे एक तुम्हाला आत गेल्यानंतर गर्भगृहामध्ये ताट दिसतं. कसं म्हणलं जातं कुठल्याही मंदिरात जावी जितकी ताटं दिसतात ती सगळी पांडवांची ताट असं म्हणण्याचा संदर्भ लागतो. पण ते सगळीकडे तसं नसतं. काही काही वेळेला आर्किओलॉजिकली काही दुसऱ्या गोष्टी सुद्धा असतात. रायगडाचं बांधकाम करण्यासाठी सिमेंटचा वापर झालेला नाही. रायगडाच्या बांधकामासाठी कसला वापर झाला माहितीये का? कसला?
शिस माहिती, शिस ग्राफाइट आणि चुना, त्याच्या वापरानं रायगडचं सांडकाम झाले. सांडकाम म्हणजे दगडामधली पोकळ भरून काढण्यासाठी असलेली जागा. शिस आणि चुना, ग्राफाइट प्लस चुना यानं मिळून ती पोखरण भरून काढले. तुम्ही जर जगदीश्वराचं मंदिर बघितला तर जगदीश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर एसी पेक्षा थंड वातावरण तुम्हाला बघायला मिळतं. ते आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटल केलेला त्याचे एक विशिष्ट बांधकाम. पुन्हा मी थोडं मागे येतो आणि त्या पायरीकडे जातो. आता ती पायरी ऍक्च्युअली आहे काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला रायगडला चालू होता आणि त्या राज्याभिषेकामध्ये शिवाजी महाराजांनी ज्याने रायगड बांधण्यास अमूल्य योगदान दिलं किंवा जे धारातीर्थी पडले स्वराज्य बांधण्यासाठी, त्यांना कडा दिला, सोन्याची भेट दिली, होम दिली, नाणी दिली, सोनं दिलं, सगळं दिलं. आणि अशाच वेळेला आता शेवटचा सन्मान बाकी होता आणि तो सन्मान होता हा रायगडासारखा बेला गतूट असा किल्ला ज्यानं बांधला त्या आर्किटेक्टचं म्हणजे त्या स्थापत्यशास्त्र तज्ञाच्या सन्मानाचा. आणि तो स्थापत्यशास्त्र तज्ञ होते हिरोजी इंदुरकर. इंजिनियर डेज ज्या दिवशी असतात त्या दिवशी त्यांचा सुद्धा उल्लेख केला जातो. म्हणून ज्यानं तो किल्ला बांधला त्यांना आता द्यायचं काय, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे ते मागा, पाहिजे ते देतो. किती सुभेदारी पाहिजे, किती जमीन पाहिजे, किती वतन पाहिजे, किती वतनदारी पाहिजे. हिरोजी इंदुरकर काहीच बोलले नाही. एक पडदा लावला होता, एक वस्त्र ठेवलं होतं त्या पायरीजवळ आणि त्या पायरीवर लिहिलेलं होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. म्हणजे जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जगदीश्वराचं दर्शन घ्यायला त्या जगदीश्वराच्या मंदिरात जातील तेव्हा तेव्हा त्यांच्या पायाची पायधूळ माझ्या नावावर अभिषेक करत राहील या संकल्पनेतून उभं राहिलं जगदीश्वर. आणि त्याच्याच मागे ह्या रायगडाचं त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या थोडं मागे आला की रायगडाचं तुम्हाला आर्किटेक्चरल सर्टिफिकेट भेटतं. जसं आजचे आर्किटेक्चर आपल्याला देतात कोटेशन, एस्टिमेट, देन प्लॅन, देन लेआउट, देन एलिव्हेशन, अशी जी प्रोसेस चालते आज ऑटोकॅड अँड ऑल ऍप्सच्या माध्यमातून, तर त्याच्याच माध्यमातून जे झालेलं आहे त्याचं एक आपल्याला सर्टिफिकेट भेटतं की आम्ही तुम्हाला वॉटरप्रूफिंग करून दिलं. याला 5 वर्ष कालावधीत काही होऊ शकत नाही. 5 वर्षापूर्वीच गणपती ते सोडा, पण तरी 5 वर्ष 10 वर्ष काहीच होऊ शकत नाही. तसं रायगडाच्या जगदीश्वराच्या मंदिरावर एक शिलालेख तुम्हाला दिसतो. त्याचा मराठी अर्थ असा आहे की जोपर्यंत सूर्य चंद्र तारे राहतील तोपर्यंत रायगड आहे तसाच राहील. 400 वर्ष चंद्र तारे आहेत तिथेच आहे म्हणजे रायगड सुद्धा आहे तिथेच आहे. याचं क्रेडिट जाते हिरोजी इंदुरकरांना. जे बोलले ते केलं. मध्ये एक धरण कुठलं होतं तेव्हा मी व्हॉट्सअपला एक गोष्ट वाचली होती, फक्त सिमेंट मध्ये जान असून चालत नाही, बांधणाऱ्यामध्ये सुद्धा इमान असावं लागतं. ते इमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होतं आणि म्हणून हिरोजी इंदुरकरांनी असा सुंदर किल्ला बांधला. किल्ला बांधताना पैसे संपले. पैसे संपलेले असताना स्वतःचं सोनं, नाणं, राहतं घर गहाण ठेवलं, किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. अशी इमान असणारी लोक आजच्या जमान्यात आहेत का, हा कुठेतरी आम्हाला आज विचार करता आला पाहिजे. आणि म्हणूनच अशा प्रत्येक परिस्थितीनं पुढे जात असताना त्या रायगडावरती, त्या दुर्गेश्वर शिवतीर्थ किल्ल्या रायगडावरती त्या जगदीश्वराचं मंदिर उभं राहिलं. त्या हिरोजी इंदुरकरांनी काही केलं नाही. त्यांना हवी होती ती फक्त पायधूळ आणि त्या पायधुळाचे मानकरी व्हायचे होते. आणि म्हणूनच आज अनेक व्याख्याते असतील, शिवभक्त असतील, एक स्टेटस टाकतात आम्ही ते रजकणाचे भक्त म्हणजे त्या मातीच्या कणाचे भक्त, असा एक स्टेटस टाकण्याचा ट्रेंड आहे. त्याच्यानंतर आज आपण तिथून पुढे गेलो की आपल्याला खाली जसं आपण जातो तसं लागतं. मागे आल्यानंतर शिरकाई देवीचं मंदिर, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. कुलस्वामिनी आणि कुलदैवत, जगदीश्वर हे कुलदैवत. जगदीश्वराच्या मंदिराच्या मागचं सर्टिफिकेट ही जाणीव करून देतं की 350 वर्ष जो तुटला नाही, 350 वर्ष ज्याला धोका नाही, त्याला अजून 1000 वर्ष सुद्धा धोका नाही. तर आजच्या घडीला बांधकाम 30 वर्षात पडतं, पण आज 300 वर्षात जे पडत नाही ते अजून 3000 वर्ष पडू शकत नाही. हे बांधकामाचं जे गणित आहे, कॅल्क्युलेशन आणि इव्हॅल्युएशन आहे, ते आपल्याला देतं ते सर्टिफिकेट, ते प्रमाणपत्र. आणि म्हणून आज जसं आपण म्हणतो प्रमाणित करण्यात येते की रायगडाचे बांधकाम चंद्र सूर्य ताऱ्यापर्यंत आबादी, अशी ह्या रायगडाची बांधकामाची गोष्ट आहे. त्याच्याच तुम्ही मागे आला
तर तुम्हाला एक इतिहासामधला सर्वात महत्त्वाचा बुरुज दिसेल, ज्या बुरुजाचं नाव आहे हिरकणी बुरुज. एक आई रायगडावर येते दूध पोहोचवण्यासाठी, आणि दूध पोहोचवण्यासाठी आलेला असताना रायगडावर गोंधळ वगैरे सगळं चालू असायचं, शेवगाई देवीचा गोंधळ. ती भान हरवते आणि अचानक रायगडाचा दरवाजा बंद होतो. तिला आता खाली जायला वाट नाही, पण पोराच्या असलेल्या आत हाकेपायी ती एक बुरुज उतरते आणि छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या दिवशी त्या देवीला बोलून घेतात. पण रायगड म्हणजे आहे काय? जिथून खाली जाऊ शकते ते फक्त पाणी आणि वरती येऊ शकते ती फक्त हवा. असा गड म्हणजे रायगड. कारण खाली काहीच जाऊ शकत नाही, फक्त पाणी निजरू शकतं आणि वरती येणार ती फक्त हवा. अशा बांधकामानं तयार झालेलं तीर्थ म्हणजे रायगड. आणि म्हणून रायगडमध्ये ज्या वेळेला या रायगडची हिरकणी खाली उतरून जाते तेव्हा हिरकणीचा साडी चोळी देऊन सन्मान केला जातो. हा सन्मान नक्की असतो कशासाठी? तर सन्मानामागचं एकमेव गणित आहे की माझ्या राज्यामध्ये, माझ्या स्वराज्यामध्ये अशा सुद्धा स्त्री आहेत. आणि खरं तर हेच आहे ना, आज सुद्धा आपली आई सुद्धा आपल्या पोरासाठी लढते, आपली आई सुद्धा आपल्या पोरासाठी लढते. स्वराज्य उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, पण उभं व्हावं ही इच्छा होती जिजाबाईंची. आणि म्हणून आहे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे. आता प्रौढ प्रताप पुरंदर आपण घोषणा द्यायची म्हणून देऊन टाकतो. त्याचा अर्थ काय? प्रताप म्हणजे काय? प्रताप म्हणजे काय? शौर्य, पराक्रम, साहस. क्षत्रिय कुलावतंस हे आपण जे बोलतो ना, क्षत्रिय कुलावतंस, ह्याचे 3 फोडी होतात. पहिली क्षत्रिय कुल च वंश. क्षत्रिय कुल वंश इक्वल टू क्षत्रिय कुलावतंस. क्षत्रिय कुलाचा वंश आबादी ठेवणारा छत्रपती, क्षत्रिय कुलावतंस. महाराज धीराज महाराज हे पुढचं आपल्याला जरी ऐकायला ठीक वाटत असलं तरी घोषणा एवढीच नाही, त्याच्या मागे अजून घोषणा सुद्धा आहे. त्याच्या मागची घोषणा अशी आहे, अष्टप्रधान वेष्टित अष्टावधान जागृत. अष्टप्रधान वेष्टित म्हणजे शिवाजी महाराजांचे मंत्री किती होते? 8. मंत्री म्हणजेच प्रधान. अष्टप्रधान वेष्टित म्हणजे गुंडाळलेलं किंवा भोवती असलेलं. मध्ये छत्रपती आहेत, त्यांच्या भोवती अष्टप्रधानांचं कवच आहे. म्हणून अष्टप्रधान वेष्टित अष्टावधान जागृत. दिशा किती? 8 दिशांना जागृत, अष्टावधान जागृत. अशी त्याची एक फोड होती. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. गणपती म्हणजे गणांचा अधिपती, अश्वपती म्हणजे अश्वांचा सुद्धा अधिपती. छत्रपती शिवाजी महाराजांकडे किती पैसा होता ते मी आता तुम्हाला सांगतो. रेव्हेन्यू ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्या राजाकडे 3 लाख घोडे होते, 3 लाख घोड्या, एक घोडा म्हणजे आजची एक मर्सिडीज पकडा. 3 लाख मर्सिडीजचा मालक आहे, पण पोरींचे विवाह, राजकन्यांचे विवाह अतिशय साध्या पद्धतीने केले. आणि आपल्या घरी आज सुद्धा मुलीचा विवाह बनला की भांडी कुंडीनेच 2 ट्रक मिळतो. म्हणजे 3 लाख घोड्यांचं ज्यांच्याकडे अस्तित्व आहे, हत्ती बाजूलाच ठेवले, फक्त घोड्यांवर बोलतो. 3 लाख मर्सिडीजचा मालक आपल्या मुलींचे विवाह साधेपणाने करतो. आणि कोणाशी करतो? तर आपल्या सरदारांची. महाडिकांची तुम्हाला विवाह झालेला मिळेल. म्हणजे हे जे सगळं आहे ना, हे सगळं आपल्याला कुठेतरी आपण जे आज बघतो की जर मला लग्न करायचं तर मुलगा पैशावाला पाहिजे. अखिल स्वराज्याचा छत्रपती, ज्यांचं उत्पन्न आहे वेगळंच, ज्यांचा महसूल आहे 1 करोडाचा. त्यावेळेची 1 करोड म्हणजे आताचे किती आहे तुम्हीच कॅल्क्युलेट करा. आणि ज्यांच्याकडे फक्त घोडे आहेत 3 लाख. तो राजा जर आपल्या मुलींचे विवाह साध्या पद्धतीनं आणि आपल्या सरदारांशी करत असेल तर आपल्याला जेवढा इगो आणि जेलसी का फील होते आपल्या शेजाऱ्याचं लग्न श्रीमंताशी झालं की? हा कुठेतरी विचाराचा मुद्दा आहे आमच्यासाठी. आणि म्हणूनच आम्हाला त्यावर विचार करायचा. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यावेळेचं अस्तित्व किंवा कर काय का आपण बोलताना बोलून जातो. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार आणि 16 आलुतेदार समान. 12 बलुतेदार म्हणजे काय? बलुता म्हणजे काय? बरं, 12 बलुतेदार म्हणजे कोण होते? 12 प्रकारची 12 कामं करणारी माणसं. त्यामध्ये तुम्हाला सोनार दिसतील. सोनाराचं त्यावेळेला काम होतं. आता तुम्हाला सोनार समाजाची व्यक्ती IAS ऑफिसर पण दिसेल, पण त्या काळामध्ये तुम्हाला सोनार समाजाची माणसं
माणसं ही फक्त आणि फक्त सोनाने काम करताना दिसत होती. म्हणजे दागिने बनवणं, दागिन्यांचा निर्माण करणं, आणि म्हणून सोना तो सोन्याची वस्तू बनवणार, चांबा चामड्याची वस्तू बनवणार, सुतार लाकडाची वस्तू बनवणार, असं डिव्हिजन होतं त्यावेळेला जातींचं. आणि जातींचं डिव्हिजन हे कुठल्या रिझर्वेशन साठी त्या काळात नव्हतं, तर ते रिझर्वेशन साठी नसताना ते होतं ते स्वतःचं पोटपाणी करण्यासाठी. आणि आपण त्याच्यात आम्ही जात आणि म्हणून आम्ही केलं. भगवा हिंदूंचा, हिरवा मुसलमानांचा, डॉल निसर्गातले आम्ही रंग वाटून घेतले आणि आमच्या मनातनं गोष्ट निघाली, आमचे महापुरुष जातीसाठी नाही तर मातीसाठी लढले होते, हेच आम्ही विसरून गेलो. आणि तिथून आमचा घोळ चालू झाला. एक विचार केला तर भारताची म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती ढासळलेली तेव्हाच दिसते जेव्हा जातीय तगडे पेटतात, जे शिवाजी महाराजांच्या काळात पेटत. आज आपल्या जगामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये पकडा, सर्वात जास्त घिनवणं होणारं काम असेल तर ते बलात्कार. शिवाजी महाराजांच्या काळात का झाला नाही, फार कमी वेळा का घडलं? कारण बलात्काराची शिक्षा इतकी खतरनाक होती, बदलची पोस्ट टाकली होती. आता बलात्कार झाले त्या मुलींसाठी मेणबत्त्या पेटवणं बंद करा, ज्यानं बलात्कार केला त्याला पेटवा. माझ्या विरुद्ध लगेच नोटीस काढली, तुम्ही कायद्याचा भंग करत आहात, तुम्ही वातावरण भडकवत आहात, तुम्ही दंगली निर्माण करताय, असं सगळं होत असतं मग त्याच्यानंतर. पण ही रियालिटी आहे. आपण किती बलात्कारांना फाशी केली हा कुठेतरी विचार झाला पाहिजे. तसे माणसाला 2 हात आणि 4 पाय असतात. वानर माहिती ना, वानर ते चालतं असं पण बसू असं पण शकतं, त्यातूनच आपण निर्माण झालो. आता आपलं कसं आहे, 2 पाय 2 हात म्हणजे 4 टोटल, हे 4ही कापून टाकणं म्हणजे चौरंगा, आणि त्याला भर चौकात बसवणं. आणि भर चौकात बसून पार वेदनाने कल्लोळ माजवून लोकांनी त्याच्याकडे विचित्र नजरेनं बघून परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे असं करण्याची. कारण जर बलात्कार केला तर त्याची परिस्थिती अशी होती. ही शिक्षा असेल तर बलात्कार होतील का? नाही होणार. आणि त्यानं बलात्कार केलाच नव्हता. ही शिक्षा व्यभिचार म्हणजे आजचा विनयभंग याची. आता विचार करा बलात्काराची काय असेल जर विनयभंगाची आहे. विनयभंग म्हणजे मुलीची छेडछाड, त्याची शिक्षा तर चौरंग आहे. तर किती दर्दनाक मौत नशिबात येईल जेव्हा त्या काळात कोणी बलात्कार केला. पण विनयभंगातच सगळं राहिलं, कोणाची हिंमत नाही झाली सगळा विनयभंग करायची. आणि आज दिवसाला हजारो केसेस येतात विनयभंगाच्या. म्हणजे हे कुठेतरी स्वराज्य किती चांगलं होतं आणि शिवशाही किती चांगली होती लोकशाहीपेक्षा हे दाखवणारी याच गोष्ट आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, आम्हाला हिटलरशाही नको, पण छत्रपतींची शिवशाही असायला पाहिजे. कारण जे लोकशाहीमध्ये आम्हाला मिळत नाही ते आम्हाला शिवशाहीमध्ये मिळू शकतं, स्वराज्य. आणि म्हणून आम्हाला स्वराज्य पाहिजे. आणि सध्याच्या काळात स्वराज्यापेक्षा जास्त आम्हाला सुराज्य दाखवायचं. आणि म्हणूनच बऱ्याच वेळा कसं होतं माहितीये का, बऱ्याच ठिकाणी आम्ही बोलत असतो, मागे मी एकदा बोललो, आजच्या पोरांना मुन्नी बदनाम होई अशी गाणी आवडतात. ते परम सुंदरी महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचं गातो गुणगान जी जी जी. हे आम्हाला काहीतरी कळलं पाहिजे. रांगडा मर्दानी आवाज हा आमच्या मातीमध्ये आम्हाला लागला, पण आम्हाला जर बॉलिवूडची गाणी आवडत असतील आणि आमच्या मराठी मातीतली रांगडी गाणी जर आम्हाला आवडत नसतील तर खऱ्या अर्थानं आमच्या अंगामध्ये छत्रपतींचा विचार आहे का याचा कुठेतरी आपल्याला शोध घेतला पाहिजे. आपले आदर्श थोडे बदला. स्वराज्यासाठी आपला हात कापणार आणि स्वराज्यासाठी कोंढाण्याला सिंहगड म्हणून अजरामर करणारे तानाजी मालुसरे आमचे आदर्श असले पाहिजे, ना की वॉर मध्ये ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ. मी सगळं तुम्हाला पुराव्यानिशी देतो, काळजीच करू नका. तो बहादूरगडाचा सगळा ताबा घेण्यासाठी गेलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते आमचे आदर्श असले पाहिजे. ड्रग्ज घेण्यासाठी क्रूजवर गेलेला आर्यन खान नाही. आमचे आदर्श बदलले ना. आम्ही आमच्या आयुष्याचे वाटोळ करून घेतोय ना. आम्ही नक्की शिकतोय काय, आम्ही शिकतोय कुठं? ही शाळा जरी आज साताऱ्यामध्ये असली तरी या शाळेचा सातबारा अजून सुद्धा छत्रपतींचा आहे, हे आमचं वास्तव आहे. आणि म्हणून आम्ही कोणाच्या सातबाऱ्यात शिकतोय? ज्या राजाने आम्हाला ताठमानेनं जगायला शिकवलं आणि ज्या राजाने आम्हाला छातीचा बुरुज करून लढायला शिकवलं, त्या राजाच्या मातीमध्ये शिकत असताना, त्या राजाच्या मातीमध्ये मोठं होत असताना आम्ही आमचा स्वाभिमान जपू शकत नसू तर आमच्या जगण्याला काय अर्थ आहे?
म्हणून स्वाभिमानासाठी लढा कधीतरी. तो औरंगजेब शेवटला म्हणत होता, हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने गर्दन मार दी उसकी लेकिन नहीं झुकाई उसने अपनी गर्दन हमारे सामने. हमने हाथ काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. अरे होंगे कभी कामयाब या ऐसे ही लौटना पडेगा खाली हात दिल्ली. पण औरंगजेबाच्या वाटेला दिल्लीला परत जाण्याचं भाग्य झालं नाही, कारण संभाजी महाराजांच्या रक्ताच्या थेंबातून जन्माला हरेक धनाची संताची लढत राहिला, झुंजत राहिला. आणि संभाजी महाराजांनंतर सुद्धा 14 वर्ष माझा महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर देत राहिला. दख्खन काबीज करायला नव्हता औरंगजेब. स्वतःच्या कबरे इतकी जमीन उपकार म्हणून मराठ्यांनी देऊन इथंच मेला. हा इतिहास आहे. म्हणून तसं पाहिलं तर आम्ही मुंगीच्या वाटेला जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोण आलं ना तर आम्ही सिंहाच्या दरवड्यात हात घालून त्याचे दात पोचायला घाबरत नाही. कारण संकटाला भिडणारा मर्द मराठी मावळा आज सुद्धा आमच्या मातीत उरलाय. मातीवर चाललेल्या औरंग्याला आम्ही याच मातीत घाललाय. अरे इतिहास कोण विसरला आमच्या मातीचा, तो तर आमच्या काळजावर कोरलाय. आमचं अस्तित्व आहे, आमचं भवितव्य आहे. भविष्यात वाटचाल करा आणि इतिहासाला आत्मसात करा. खऱ्या अर्थाने आम्ही शिवचरित्र शिकलोय. आम्हाला भगवद्गीता वाचायची गरज नाही. आयुष्यात भगवद्गीता नाही वाचलात ना चालेल, आयुष्यात कुराण नाही वाचलात चालेल, आयुष्यात बायबल नाही वाचलात चालेल, शाळेचा अभ्यास कसा बसा करून पास झाला तरीही चालेल, पण आयुष्यात जगण्याचं तंत्र आणि जगण्याचं मंत्र असलेलं शिवचरित्र एकदा वाचा. आयुष्य कसं जगायचं आणि चरित्र कसं ठेवायचं हे आम्हाला मिळेल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण आहे, ज्या गुणामुळे एका परिस्थितीला शत्रू सुद्धा आमच्या राजाचं कौतुक करतो. 1680 मध्ये छत्रपती शिवरायांचा देहावसान रायगडावर झालं आणि बातमी कळली औरंगजेबाच्या हेराला. औरंगजेबाच्या हेऱ्यानं घोडावर थाप मारली, परत सुटला औरंगजेबाच्या छावणीकडे गेला. औरंगजेबाच्या छावणीकडे औरंगजेब नमाजच्या पवित्र ओळी पडत होता. हे समोर गेला आणि औरंगजेबाला म्हणाला, हुजूर 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 वो काफिर बरकत सिवा मर गया. औरंगजेबाचे डोळे खडकन उघडले. औरंगजेब जागच्या परिस्थितीवरून उठून उभा राहिला. औरंगजेबाने नमाज बाजूला ठेवला, कुराण बाजूला ठेवला. औरंगजेबाने स्वतःची चटई बाजूला केली. काही वेळ औरंगजेब निशब्द झाला. त्याला शब्द मात्र सुचत नव्हते. आणि अचानकपणे त्याने पुन्हा त्याची ती चटई अंतरली. तेव्हा तो गुडघे टेकून बसला, आपले दोनही हात वरती केले आणि म्हणाला, हे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले कर, माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा तेरे दरबार में आ रहा है. मृत्यूनंतर शत्रूंना सुद्धा तारीफ करावी असा आमचा नाच आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, जिंदगी में इतनी शिद्दत से निभाओ अपना किरदार की पर्दा गिरने पर भी तालियां बजती रहे. टाळ्या वाजल्या पाहिजेत आयुष्यासाठी, टाळ्या वाजल्या पाहिजेत आमच्या कुटुंबासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाळ्या वाजल्या पाहिजेत आमच्या चरित्र्यासाठी. आयुष्यात स्वतःचं गावाचं नाव नाही राखता आलं चालेल, जिल्ह्याचं नाव नाही राखता आलं चालेल, राज्याचं नाव नाही राखता आलं चालेल, राष्ट्राचं नाव नाही राखता आलं चालेल, पण स्वतःच्या आई बाबाचं नाव राखा. तुम्ही जगातले शिवाजी व्हा, तुम्ही जगातले संभाजी व्हा. पुन्हा एकदा तुम्हाला जगातला सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे? महाराष्ट्र भूषण किरकोळ आहे. ज्यावेळेला तुम्ही 12वी पास व्हाल ना, जेव्हा तुम्ही टीवाय पास व्हाल ना, जेव्हा तुमच्या रिझल्ट येईल, तुमच्या रिझल्टवर तुमचे मार्क लिहिलेले असतील, रिझल्ट घ्या, डोळ्याचा पुरस्कार. छत्रपती शिवाजी महाराज जगले आपल्या आई बाबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आम्ही जगतो आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. एवढा फरक आहे आमच्या आणि त्यांच्या जगण्यात. छत्रपती शिवाजी महाराज जगले लोकांसाठी, आम्ही जगतो स्वार्थासाठी. इतका फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. छत्रपती शिवाजी महाराज जगले इतरांचं सुद्धा चांगलं व्हावं यासाठी, आम्ही जगतो आमच्या शेजाऱ्याचं कसं वाटोळं होईल यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज जगले हरेक जातीला सामावून घेण्यासाठी, आम्ही जगतो जातीय दंगले निर्माण करण्यासाठी.
छत्रपती शिवाजी महाराज जगले भगव्याच्या पताखाली एकत्र आलेल्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि 16 आलुतेदार समाजासाठी आम्ही जगतो पक्षांच्या झेंड्यासाठी. ही आमची वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती बदला, आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. बिकॉज एव्हरीथिंग इज पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. त्यातला आय एम पॉसिबल शोधा, कधीतरी शोधा. आमचं आयुष्य जर आम्हाला बदलायचं असेल ना, तर आम्हाला पराभूत करायला कोणीच नाहीये ना. ना तुमचे सर येणार, ना तुमचा शेजारी येणार, ना तुमचा शत्रू येणार, ना तुमचा मित्र येणार. तुम्हाला जिंकण्याचं सामर्थ्य सुद्धा तुमच्यातच असतं आणि तुम्हाला हरवण्याचं सामर्थ्य सुद्धा तुमच्यातच असतं. स्पर्धा आपल्या मैत्रिणीशी नको, स्वतःशी करा. आयुष्य घडल्याशिवाय राहत नाही. वस्तुस्थिती आहे. माझी स्पर्धा माझ्याशी आहे. माझी स्पर्धा माझ्याशी आहे, फक्त आणि फक्त माझ्याशी. माझी स्पर्धा दुसरी कोणाशी नाही, कारण दुसऱ्या बरोबर स्पर्धा करावी इतकी समोरच्याची लायकी नाही. त्या तत्वावर जगायला शिका आणि स्वतःला काहीतरी समजा. मी सुद्धा आहे काहीतरी, जन्माला आलोय, जगतोय, मोठा होतोय, शिकतोय. अर्थ आहे काहीतरी जगण्याला, अर्थ आहे काहीतरी जीवनाला. म्हणून काहीतरी अर्थ तुमच्या सुद्धा जगण्याला आहे, काहीतरी अर्थ तुमच्या सुद्धा जीवनाला आहे. म्हणून त्या जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी जगा, अनंताचा शोध घेण्यासाठी जगा. एक मी नेहमी सांगतो, जगातला सर्वात शक्तिशाली शब्द शोधायचा असेल ना, तर डिक्शनरी चाळायची गरज नसते. जगातला सर्वात शक्तिशाली शब्द आहे छत्रपती. या जगातल्या सर्वात शक्तिशाली शब्दाला आयुष्याचा मंत्र बनवलं तर आयुष्याचं तंत्र बदलायला वेळ लागत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आम्हाला या मंत्रानं आयुष्याचं तंत्र बदलता आलं पाहिजे. आणि जर आम्ही आमच्या या मंत्रानं आमच्या आयुष्याचं तंत्र बदललं तर कोणतंही यंत्र आमच्या हातात आणण्याची ताकद येते. ही वस्तुस्थिती आहे. आज तुम्ही बघत असाल आयफोन अनेक लोक वापरतात. कोणाला वाटतं का आयफोन असावा आपल्याकडे? नाही वाटत? अरे वा, चांगली गोष्ट आहे. फुकटचा पैसा खर्च करावा नाही वाटत, चांगली गोष्ट आहे खरंच, कारण आपल्या आई बापाने कमवलंय. बरं, हल्ली परवा तर मी एक रील बघत होतो, जस्ट अशी एक रील आली अत्यंत भयंकर. म्हणजे आधी कसं माहितीये का, आधी एक अशी रील होती का, काय बापाच्या पैशावर उडतो तुझी लायकी नाही. आता रीलच बदलली. बापाच्या पैशावर उडतो म्हणून काय म्हणता साहेब, बाप माझा आहे, त्याच्या पैशावर नाही म्हणणार तर कोणाच्या पैशावर उडेल. परवाची रील आहे, म्हणजे तुला काय करायचंय, आपण जगतोय कशासाठी. म्हणजे आपल्याला जर बापाच्या जीवावर जगायचं आहे ना, तर प्रत्येक बापानं आता एक पोराच्या नावावर एफडी करावी, पोरीच्या नावावर एफडी करावी. तो काही घे, जर उरेल तर तुझ्या पुढच्या पिढीसाठी ठेव, नाही चुरलं भीक मागू दे पुढच्या पिढीने. म्हणजे आपण नक्की जातोय कुठल्या परिस्थितीला ना, कधीतरी विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच पैलू बघू नका की छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 कोटीचा महसूल गोळा केला. हे बिझनेसमॅन शिवाजी महाराज पण बघा ना कधीतरी. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर गंगासागर निर्माण केला. हे उत्तम जलव्यवस्थापनाचे अधिपती असणारे छत्रपती बघा ना कधीतरी. आज सुद्धा वर्षाचे 365 दिवस गंगासागर आटत नाही. त्याचं नाव गंगासागर यामुळे स्वराज्याचा राज्याभिषेक करण्यासाठी 7 नद्याचं पाणी आणलं होतं. त्या उरलेल्या नद्याचं पाणी त्या तलावात शोधलं आणि म्हणून गंगेचा सागर निर्माण झाला, म्हणून गंगासागर. आणि म्हणून कधीतरी बघा ना, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम जलव्यवस्थापक आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम स्थापत्य तज्ञ आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम उद्योजक आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम पिता आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे शस्त्र पारंगत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम राजकारणी आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे विचारवंत आहेत. आम्हाला हे कधी कळत नाही. आम्हाला कळलं फक्त फाडलं, तोडलं, मोडलं. म्हणजे हे आहे आमच्याकडे. आम्हाला कधीतरी आमची वस्तुस्थिती बदलण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे की शिवाजी महाराजांनी आयुष्यात असे कोणते मुद्दे आहेत जे हायलाइटने आपण आजच्या 21व्या शतकात घेऊ शकतो. करा ना विचार. जर त्यावेळेस 1 कोटी निर्माण होऊ शकतात तर आज माझे 1000 कोटी का नाही निर्माण होऊ शकत. आम्ही 1000 कोटी ऐकलं कीच हँग पहिले का आम्हाला वाटत नाही. ग्रामीण भागातून आलं म्हणून काय झालं, वाटलं पाहिजे कधीतरी. 16व्या शतकात विदाउट इलेक्ट्रिसिटी जर छत्रपती शिवाजी महाराज 1 कोटी रुपये जमा करू शकतात, तर आज विथ इलेक्ट्रिसिटी अँड फॅन खाली बसून आम्ही अभ्यास नाही करू शकत. म्हणजे आम्हाला ह्या गोष्टींचा कुठेतरी विचार करता आला पाहिजे. ड्युटीच्या प्रकाशात जसा गोंधळ चांगला दिसतो ना, तसा शिक्षक